आज झालेल्या अंतिम सुनावणीवेळी करुणा मुंडेंकडून महत्त्वाची कागदपत्र पुरावा म्हणून कोर्टात सादर करण्यात आली। यात धनंजय मुंडेंचं अंतिम इच्छापत्र जे आहे आणि त्याचबरोबर स्वीकृतीपत्र या दोन महत्त्वाच्या कागदपत्रांचा यामध्ये समावेश होता। याच पुराव्यांच्या आधारे करुणा मुंडे यांना दिलासा मिळाला। दरम्यान या अंतिम इच्छापत्रातून महत्त्वाची माहिती जी आहे ती समोर येताना दिसते। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आता क्षणाला आपल्याबरोबर। प्रणाली, काय माहिती याबद्दल? खरं तर लोअर कोर्टामध्ये म्हणजे बांद्रा कोर्टामध्ये जेव्हा हे प्रकरण आलं होतं त्यावेळेला या दोन महत्त्वपूर्ण पुरावे जे आहेत ते सादर करण्यात आलेले नव्हते। यावेळेला हे दोन आणखी महत्त्वपूर्ण पुरावे ज्याच्यामध्ये स्वीकृतीपत्र आहे आणि त्याचबरोबर अंतिम इच्छापत्र। अंतिम इच्छापत्र हे अत्यंत वाचण्यासारखं किंवा त्यातून माहिती मिळणारं असं हे अंतिम इच्छापत्र, ज्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांनी त्यांच्या संपत्तीच्या संदर्भातले सगळे अधिकार हा वसीहतनामा किंवा हे इच्छापत्र ज्यांना दिलेलं आहे त्या आणि त्यांची मुलं यांना दिलेलं आहे। म्हणजे थोडक्यात करुणा शर्मा आणि त्यांच्याकडून झालेली दोन मुलं शिशिव आणि शिवानी यांना देण्यात आलेलं आहे। वारंवार या इच्छापत्रामध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे की माझ्या संपत्तीच्या संदर्भातले सगळे अधिकार माझ्यानंतर मी यांना देत आहे। समान वाटप या सगळ्यांमध्ये होती। ज्यांना मी हे इच्छापत्र देतो आहे ते आणि त्यांची मुलं अशा यांचा उल्लेख वारंवार या इच्छापत्रात करण्यात आलेला आहे। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की जेव्हा अंतिम इच्छापत्र असतं तर त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट धनंजय मुंडे यांनी अशी लिहून ठेवलेली आहे की माझ्या मृत्यू पश्चात मला माझ्यावर अंत्यसंस्कार जेव्हा केले जातील त्यावेळेला अग्नी देण्याचा अधिकार सुद्धा त्यांनी त्यांच्या मुलाला देऊन ठेवलेला आहे। आणि जर कोणी त्याच्या या अधिकाराचं हनन करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी असं सुद्धा याच्यामध्ये धनंजय मुंडे यांनी लिहून ठेवलंय। म्हणजे त्यावरून या डॉक्युमेंटचं गांभीर्य लक्षात येत आहे आणि वारंवार त्या अंतिम इच्छापत्रामध्ये त्यांनी हे अंतिम इच्छापत्र धारक असलेल्या म्हणजे करुणा शर्मा आणि त्यांची मुलं यांचा वारंवार उल्लेख केलेला आहे। आणि तेच महत्त्वाचं डॉक्युमेंट जे आहे ते आज कोर्टामध्ये दाखल करण्यात आलं होतं करुणा शर्मा यांच्या वतीनं आणि ते ग्राह्य धरून आज हा निकाल देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे करुणा शर्मा यांना दिलासा मिळालाय।